मैत्री म्हणजे नक्की काय असतं आणि काही नाती ती एका जन्माच्या पलीकडेही टिकू शकतात का? आज आपण एका अशाच प्राचीन कथेमधून या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. ही गोष्ट आहे मैत्रीची, कर्माची आणि अनेक जन्मांच्या एका अविश्वसनीय प्रवासाची. आणि ही कथा कोणी सांगितली आहे माहिती आहे? स्वतः गौतम बुद्धांनी. त्यांच्या या सुरुवातीच्या शब्दांमधनंच कथेचा गाभा आपल्या लक्षात येतो. ही गोष्ट आहे अशा मैत्रीची जी एका जन्मापुरती नाही तर अनेक जन्म टिकते. पण ही कथा सांगण्यामागे एक खास कारण होतं. बुद्धांचे 2 शिष्य होते आणि त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की ती सगळ्यांसाठी एक आदर्श होती. त्यांचं हेच अतूट नातं पाहून बुद्धांनी ठरवलं की मैत्रीचं खरं स्वरूप काय आहे हे या गोष्टीतून सगळ्यांना सांगावं. तर चला कथेची सुरुवात करूया. आपण पोहोचलो आहोत उज्जैनी शहरात. इथे राहतात चित्त आणि संभूत, 2 सख्खे मित्र. त्यांचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आहे आणि हा आहे त्यांच्या अनेक जन्मांच्या प्रवासातला पहिला जन्म. पण त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी अडचण होती आणि ही अडचण त्यांच्या जन्माशी जोडलेली होती. याच कारणामुळे त्यांना समाजात अत्यंत खालचं स्थान मिळालं होतं. त्यांना चांडाळ म्हणून ओळखलं जायचं, म्हणजे समाजातले सगळ्यात खालच्या स्तरातले लोक. विचार करा, त्या काळात त्यांना पाहणं सुद्धा एक अपशकुन मानलं जायचं. त्यांची हीच सामाजिक ओळख त्यांच्या सगळ्या दुःखाचं मूळ कारण होती. आता बघा, एक दिवस काय होतं, ते दोघे आपली कला सादर करत असतात आणि तेव्हाच 2 उच्चवर्णीय स्त्रिया त्यांना बघतात आणि फक्त बघूनच अपशकुन झाला असं म्हणत तिरस्काराने तिथून निघून जातात. एवढ्यावरच थांबत नाही, तर तिथला जमाव चिडतो आणि अपशकुन घडवल्या म्हणून त्या दोघांना बेधम मारहाण करतो. सततच्या या अपमानाला कंटाळून ते दोघे एक धाडसी निर्णय घेतात. त्यांनी ठरवलं की आपली ओळख लपवायची. ब्राह्मण म्हणून तक्षशिला शहरात जायचं आणि शिक्षण घ्यायचं. त्यांना कुठेतरी वाटत होतं की ज्ञानामुळे कदाचित आपलं नशीब बदलेल. तक्षशिलामध्ये सुरुवातीला सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं, पण एका क्षुल्लक गोष्टीमुळे सगळं बदलणार होतं. एके दिवशी जेवताना संभूतच्या तोंडाला गरम भाताचा चटका बसला आणि त्या वेदनेत तो आपलं ब्राह्मणाचं सोंग पार विसरून गेला. नकळतपणे तो त्याच्या मूळ चांडाळ बोलीभाषेत चित्ताला म्हणाला, आता मित्राला त्रास होतोय हे बघून चित्त तरी कसं शांत बसेल. तोही आपलं सोंग विसरला आणि त्याच बोलीभाषेत पटकन उत्तरला. ही खरं तर एक खूप छोटीशी चूक होती, पण तिचे परिणाम ते खूप मोठे होणार होते. त्यांची ही वेगळी बोलीभाषा ऐकताच तिथल्या बाकीच्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना सगळं काही कळून चुकलं. आपली फसवणूक झालीये या रागातून त्यांनी त्या दोघांना पुन्हा एकदा मारहाण केली आणि आश्रमातून हाकलून दिलं. त्यांचं नशीब बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पूर्णपणे फसला होता. या दुःखद घटनेनंतर काही काळाने त्या दोघांचाही मृत्यू होतो. पण त्यांची गोष्ट इथे संपत नाही. उलट इथून तर ती खऱ्या अर्थानं सुरू होते. त्यांचं ते मैत्रीचं अतूट बंधन त्यांना पुढच्या जन्मांमध्येही एकत्र बांधून ठेवतं. चला आता पाहूया त्यांच्या पुनर्जन्माचा प्रवास. दुसऱ्या जन्मात ते दोघे हरणाचे पाडस म्हणून जन्माला येतात. इथेही ते नेहमी एकत्रच असतात आणि एका शिकाऱ्याच्या एकाच भाल्याच्या फेकीने दोघांचाही एकत्रच मृत्यू होतो. मग तिसरा जन्म, यावेळी ते कुर्री पक्षी बनतात. इथेही ते अविभाज्य आणि इथेही एकाच वेळी एका पारध्याच्या जाळ्यात अडकून एकत्रच मारले जातात. प्रत्येक जन्मात त्यांची अतूट मैत्री आणि एकत्र मरण हे चक्र असं चालू राहतं. आता वळूया त्यांच्या 4थ्या जन्माकडे, कारण या जन्मात त्यांचं नशीब पूर्णपणे पालटणार होतं आणि त्यांच्या पुनर्भेटीची एक विलक्षण संधी तयार होणार होती. या जन्मात बघा काय होतं. चित्त एका ऋषीच्या घरी जन्म घेतो आणि एक तपस्वी बनतो, तर दुसरीकडे संभूत एका राजकुमाराच्या घरी जन्माला येतो आणि पुढे जाऊन उत्तर पांचालचा राजा बनतो. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होतीये माहितीये? त्या दोघांनाही आपले मागचे जन्म स्पष्टपणे आठवत होते. राजा बनलेला संभूत तो अनेकदा एक गाणं गुणगुणायचा. या गाण्याच्या पहिल्या भागात तो स्वतःच्या भाग्याबद्दल बोलायचा, म्हणजे त्याला जे काही यश मिळालंय ते त्याच्या चांगल्या कर्मांचं फळ आहे असं तो म्हणायचा. पण त्या गाण्याच्या दुसऱ्या भागात त्याच्या मनात त्याचा जुना मित्र चित्त याची आठवण यायची. तो स्वतःशीच विचार करायचा, माझ्याप्रमाणे चित्तलाही त्याच्या चांगल्या कर्मांचं फळ मिळालं असेल का? तो आता कुठे असेल, कसा असेल? आणि आता बघा नशिबाचा खेळ कसा असतो. चित्त, जो आता एक मोठा ज्ञानी ऋषी झाला होता, त्याच्यापर्यंत राजाच्या या गाण्याची खबर पोहोचते. मग तो काय करतो, एका मुलाला राजाकडे पाठवतो आणि राजाच्या त्या प्रश्नाला उत्तर म्हणून एक खास ओळ म्हणायला सांगतो. राजा जेव्हा हे उत्तर ऐकतो
तेव्हा तो क्षणभर गोंधळून जातो. त्याच्या मनात एकच प्रश्न येतो, दारात आलेला हा रहस्यमय ऋषी कोण असू शकतो? पण पुढच्याच क्षणी त्याला सगळं काही आठवतं. त्याला कळतं की हा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा लाडका मित्र चित्तच आहे आणि तो त्याला भेटण्यासाठी धावत सुटतो. अखेर इतक्या जन्मांनंतर त्या दोन मित्रांची भेट होते आणि आता ऋषी बनलेला चित्त राजा बनलेल्या संभूतला कर्म आणि जीवनाबद्दलचं अंतिम ज्ञान देणार होता. चित्त राजाला त्यांच्या संपूर्ण प्रवासाची आठवण करून देतो. तो सांगतो, आठवतंय, आपण अवंतीमध्ये चांडाळ होतो, मग निरंजरा नदीच्या काठी हरिण, मग नर्मदेच्या काठी कुर्री पक्षी, आणि आज बघ आपण एक ऋषी आणि एक राजा म्हणून भेटतोय. हे सगळं आपल्या कर्माचंच फळ आहे, असं तो त्याला समजावतो. आपल्या मित्राला बघून राजा संभूत इतका आनंदी होतो की तो त्याला आपलं अर्धराज्य देतो, पण चित्त अगदी नम्रपणे ते नाकारतो. तो सांगतो की राजा, मला आता राज्याची किंवा कुठल्याही सांसारिक सुखाची गरज नाही, कारण मी जन्ममृत्यूच्या भीतीवर विजय मिळवला आहे. त्याऐवजी चित्त राजाला एक चांगला शासक कसा बनायचा याचा सल्ला देतो. तो म्हणतो, नेहमी न्यायाने राज्य कर, प्रजेवर कधीही अन्यायकारक कर लादू नकोस, आणि जेव्हाही तुझ्या मनात वासना किंवा गर्व येईल तेव्हा आपला चांडाळ म्हणून झालेला तो पहिला जन्म आठव. चित्त्याच्या या बोलण्याचा राजा संभूतवर खूप खोलवर परिणाम होतो. तो लगेचच आपलं राज्य आपल्या मुलाच्या हाती सोपवतो आणि चित्तेसोबत तपस्वी बनण्यासाठी निघून जातो. आणि तिथे ते दोघे मित्र पुन्हा एकदा एकत्र येतात आणि एकत्र साधना करून दोघंही ज्ञान प्राप्त करतात. आणि इथे या कथेला एक अशी कलाटणी मिळते की ऐकणारे सगळेच स्तब्ध होतात. गोष्ट संपल्यावर बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात की त्या कथेतला राजा संभूत तो दुसरा कोणी नसून माझा प्रिय शिष्य आनंद आहे, आणि तो ज्ञानी ऋषी चित्त तो म्हणजे मी स्वतः होतो. बघा, मैत्रीचं एक असं बंधन जे कर्म आणि काळाच्याही पलीकडे अनेक जन्मांपर्यंत टिकून राहिलं. ही कथा आपल्याला नक्कीच विचार करायला लावते की आपल्या आयुष्यातली काही नाती ती खरंच किती खोलवर रुजलेली असू शकतात, नाही?